श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आरोग्य हा आपला खराखुरा दागिना आहे आणि आपण तो जपला पाहिजे. स्त्री ही संपूर्ण घराचा आधार असते. जर ती स्त्री निरोगी असेल तर मग घरही निरोगी असतं. आज आपण बघतो आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याला दिसतात. वय कोणतंही असो, स्त्री असो वा कोणीही असो, लहान वयातील मुलींना तर खूपच प्रॉब्लेम असतात. याला कारणं अनेक असतील. श्रोतेहो, आपण त्यावर विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि उपचारही केले पाहिजेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत या मुलाखतीमधून. आणि आजचा आपला विषय आहे PCOS. आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर तोरल शिंदे यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की आरोग्य ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली वगैरे आपण लहानपणापासून वाचत आलोय, शिकत आलोय. आज आपण बघतो की त्या आरोग्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. अनेक समस्या आपल्याला जाणवतात आणि विशेषतः तरुण मुलींमध्ये PCOS ही समस्या आपल्याला खूप जाणवते. तर मला सुरुवातीला असं सांगा की स्त्रियांचं सुदृढ आरोग्य कसं असावं त्याबद्दल सांगा. आयडियली सुदृढ स्त्री ही शरीराने असायला पाहिजे, मानसिक असायला पाहिजे आणि त्याचबरोबर तिच्या आहारमध्ये पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. पण आजचा जे आपला टॉपिक आहे PCOS, तर आताच्या प्रमाण इंडियामध्ये खूप वाढलेलं आहे. जसं की अगोदर आम्ही बघायचो की PCO 10 मधले पेशंट्स असतील तर त्याच्यामध्ये 2 किंवा 3 मुलींना PCOD किंवा PCOS असायचा. पण आत्ता 10 मधले 7 PCOS असतात. आता हे अचानक का शिफ्ट झालं, तर ह्या शिफ्टचे खूप कारण आहेत आणि आत्ताच्या टाइमला आपल्याला ह्या सगळ्या कारणावर खूप बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, ज्याच्यानी पुढची पिढीला हा होता कामा नाही किंवा त्याचं इन्सिडेन्स आपण कमी करू शकतो. बरोबर. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंडियामध्ये PCOचं प्रमाण साधारण 25 ते 30% ऑफिशियल डेटा. अनऑफिशियली हे खूप आहे. नक्कीच. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला कारणं शोधली पाहिजे आणि त्या हिशोबाने आपल्याला पुढे त्याच्या उपचार करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. तर मॅडम मला असं सांगा की ही PCOS ही संज्ञा आज आपण तुम्ही म्हणालात तसं सर्रास ऐकतो, त्याचे तुम्ही प्रमाणही सांगितलं. नेमकी काय आहे ही संज्ञा, काय सांगाल त्याबद्दल? मी सगळ्या श्रोतांना पहिल्यांदा हे सांगू इच्छिते की आत्ता लेटेस्ट PCO किंवा PCOS, PCOD जे नॉर्मली सगळ्या बायकांना माहिती आहे, इव्हन मुलींना पण माहिती. बरोबर. तर त्याचं आहे ना थोडंसं नामकरण झालेलं आहे. त्याला आता PCOD अगोदर काय असायचं की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज, त्यानंतर ते डिझीज नाहीये म्हणजे आजार नाहीये, सिंड्रोम आहे. बरोबर. तर त्याला PCOS नाम दिलं द्यायचं. आणि त्यानंतर आता ते PCOS न होता PMOS आहे. ह्याचा अर्थ आहे प्री एंडोक्रायनल मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम. ह्याचं कारण आहे की हा पूर्ण मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ही खूप जीवनशैली रिलेटेड आहे. अच्छा. आणि हे इंडियामध्येच का, ह्याचे खूप कारण आहेत. पण हे वर्ल्ड वाईड PCOD आहे, असं नाही की इंडियामध्येच आहे. बरोबर. पण त्याचं सर्वात मोठं कारण हे पण आहे की इंडिया इज अ हब ऑफ डायबिटीज. हो. तर ज्या पॅरेंट्सना डायबिटीज आहे तर त्यांच्या मुलांना किंवा मुलींना PCOS, PMOS होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर जर आत्ता आपल्याला कळलं की आपलं प्रीडिस्पोजिंग फॅक्टर किंवा चान्सेस ऑफ डायबिटीज हाई आहे, तर जर आत्ताच ह्या नवीन जनरेशननी स्वतःची जीवनशैली, स्वतःचा डाईट, स्वतःच्या लाईफस्टाईल मॉडिफाय केली तर मे बी त्यांची डायबिटीज होण्याची इन्सिडन्स कमी होईल आणि मे बी त्यांना जे नंतर जे मुलं होतील ते PCOD इन्सिडेंट्समध्ये ते कमी होतील. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातच आपण त्या पद्धतीने जर केली तर पुढे हा प्रॉब्लेमच येणार नाही. आपल्याला थोडंसं कारण शोधण्या अगोदर युटर्न मारून मागची पिढी मजबूत करायला पाहिजे. खरंय खरंय. खूपच चांगला विचार आहे हा आणि मला वाटतं ह्याच्यावर विचार केला पाहिजे. नक्कीच, नाही का? काय लक्षणं काय असतात या PCOSची? PCOSची लक्षणं म्हणजे मुलींमध्ये इर्रेग्युलर मेन्सेस म्हणजे पाळी अनियमित येणं,
नॉर्मली आम्ही पेशंट्सच्या जेव्हा येतात किंवा आई जेव्हा मुलींना घेऊन येतात किंवा आजकाल तर वडील पण ते लोक मुली बरोबर आहे. खूप वडिलांबरोबर अटॅच असतात आणि मोकळेपणाने बोलू शकतात, तेव्हा ते पॅरेंट्स घेऊन येतात, तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते लोक घाबरलेले असतात की नुसती पाळी आली आहे आणि 40 दिवस पाळी येत नाहीये किंवा अंगावर खूप जात आहे किंवा 15-15 दिवसांनी जात आहे, तर आम्ही काय करावं. तर अशा पेशंट्समध्ये पहिली गोष्ट आहे की इरेग्युलर मेन्सेस PCOD मध्ये होतात आणि त्यामुळे पहिले 2 वर्ष आम्ही लोक पेशंटना सांगतो की तुम्ही कुठची पण गोळ्या घेऊ नका. नो डाऊट भरपूर अंगावरून जात असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे. बरोबर. पण जर इरेग्युलर मेन्सेस आहे, 40 दिवसांनी येते, 35 दिवसांनी येते, तेव्हा आपल्याला काही करायला नको. जर सोनोग्राफीच्या रिपोर्टवर आपण कुणाला पण पेशंटला PCOD म्हणून आपण डिक्लेअर नाही करू शकत. अच्छा. हा, तर पहिली गोष्ट आहे इरेग्युलर मेन्सेस. दुसरी आहे की हर्सुटिझम म्हणजे चेहऱ्यावर केस येणे, अपर लिपवर केस येणे, मान जे आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेल्वेटी स्किन होणे, हायपर पिगमेंटेशन होणं, थोडीशी काळी स्किन होऊ शकते. त्याचबरोबर हायपर अँड्रोजेनिझम असतं त्यांना, तर त्यामुळे काय असं लठ्ठपणा खूप असतो पेशंट्समध्ये आणि अचानक तो वेस्ट आणि हिप रेशिओ हा खूप बदलतो तुमचा. हा, दिसताना मुली एकदम बारीक दिसतात पण वजनच्या काट्यामध्ये तसं नाहीये. हा, तर ते चेंजेस होणं. त्याचबरोबर पूर्ण बॉडीमध्ये हेअर ग्रोथ हा थोडीशी जास्त होणे, हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं. जसं की PMOSचं पहिलं क्रायटेरिया आहे की एंडोक्रायनल मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे सगळे हॉर्मोन्स तुमचे डिस्टर्ब होणार. असं नाहीये की फक्त ओव्हेरियन फंक्शन म्हणजे अंडाशयाची फंक्शन बदलते असं नाहीये. तुमचे थायरॉइड लेवल्स बदलू शकतात, तुमचे प्रोलॅक्टिन लेवल बदलू शकतात, मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉन जे हॉर्मोन्स आहे ते एलिव्हेट होऊ शकतात, DHEA एलिव्हेट होऊ शकतं. आता फक्त हा टॉपिक आलाय म्हणून मी एक सांगते, नॉर्मली बॉईजमध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन हा जास्त असतो आणि मुलींमध्ये इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन हे जास्त असतं. बरोबर. पण PCO मध्ये टेस्टोस्टेरॉनचं लेवल जास्त होते, तर त्यामुळे हर्सिटिझमला एक कारण येतं. परत काय काय मुली अचानक छान असतात आणि अचानक चेहऱ्यामध्ये पिंपल्स यायला सुरुवात होते, म्हणजे ऑइली स्किन होते. ऑइली स्किन झाली तर सिबेशियस सिस्ट तयार होतात, स्वेट ग्लँड्स येतात आणि इन्फेक्टिव्ह एक्ने वगैरे वगैरे सुरुवात होते. वेट गेन होऊ शकतं. त्याचबरोबर थोडंसं सायकोलॉजिकल डिप्रेशन पण होऊ शकतं. तर PCO आहे ना, हे ओव्हरऑल मुलींना खूप अफेक्ट करतं. बरोबर आहे. म्हणजे नुसतंच तुम्ही म्हणताय असं की पिरियड्स किंवा ते सगळं चुकलं आणि असं नाही होते तर त्याचा सर्वांगीण परिणाम होतोय, सगळीकडेच परिणाम होतोय त्याचा. 100%. मला असं सांगा मॅडम की तुम्ही मगाशी म्हणालातच की आजकाल आपली जी बदलती जीवनशैली आहे त्यामुळे असं होतं का? आणि मग असं जर होत असेल तर मग जीवनशैली आपली कशी असली पाहिजे? PCOS किंवा PMOS मध्ये कारण आहे ती आहे, आपण म्हणतो ना, जसं जो माणूस खातो तसा तो माणूस होतो. बरोबर है ना, इज इट नॉट? आपले अगोदरचे मला चांगलं आठवतंय, आमचे आजी आजोबा असं म्हणायचे की छान खायला पाहिजे, पौष्टिक खायला पाहिजे. आता आपण जे खातो ते जीन मॉडिफाईड फूड आहे. त्याचबरोबर कुठचीही गोष्ट ऑर्गॅनिक नाहीये. तुम्ही कितीही म्हटलात तर ऑर्गॅनिक नाहीये. त्याच्यामध्ये फायलेट्स खूप प्रकार आहेत जे असतात. खूप टॉक्सिक फूड्स असतात. अगोदर आपण घरातलं जेवण जेवायचो, आता सहज मुलींमध्ये ते लोक जंक फूड खातात सहज. म्हणजे मला हे आवर्जून बोलावंसं वाटतं की हे फक्त अर्बन सिटी किंवा कॉस्मोपॉलिटन सिटीसाठी नाहीये, सगळीकडे आहे. एक्झॅक्टली. जर कुठची पण गोष्ट जंक फूडमध्ये जे येते, बर्गर म्हणा, चिप्स म्हणा किंवा बिस्किट्स म्हणा किंवा जेही आपण घरी बनवत नाही ते एक्झॅक्टली जे आपण घरी बनवत नाही किंवा त्याच हिशोबाने काही मसाले आजकाल येतात, त्याच्यामध्ये MSG आहे किंवा दुसरे अडल्टरेटिव्ह काही कलर्स आहे, ह्या सगळ्यामध्ये काही प्रमाणात टॉक्सिन्स आहे आणि आपण ते कन्झ्युम करतो. आता तर नवीन एक गोष्ट आहे आणि हे खूप पुढे चर्चेमध्ये येणार आहे हा विषय, ते कॉस्मेटिक्स. ओके. येस.
आत्ताच्या लहान लहान मुली लिपस्टिक लावतात, हो. आईची लिपस्टिक लावतात, पावडर लावतात, दे फाउंडेशन लावतात. एकदम म्हणजे मी हे 7-8-10 वर्षाच्या मुलींपासून हे बघते. अपडेट असतात त्या. एक्झॅक्टली. दिसायला खूप छान वाटतात, पण कधी तुम्ही विचार केला का, जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावतात तर आपण कितींदा होटांना आपण जीभ लावतो हो. आणि आपण ते सगळे जी गोष्ट आहे टॉक्सिन्स आहे ते आपण आत घेतो आणि आपल्याला कळत नाही. म्हणजे हे दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. स्किन हा आपली सर्वात जास्त सेन्सिटिव्ह आणि रिसेप्टिव्ह आहे, त्याच्यातून आपले टॉक्सिन्स आतमध्ये जातात. बरोबर. तर त्यामुळे जे आपण कन्झ्युम करतो हा पहिला फॅक्टर झाला. त्याचबरोबर हवा विच इज पॉल्युटेड, दॅट इज ऑल्सो अन फॅक्टर. थर्ड फॅक्टर आहे आपली जीवनशैली, लॅक ऑफ एक्सरसाइज. अगोदर स्कूलमध्ये फिजिकल एक्सरसाइजला खूप महत्त्व दिलं जायचं आणि मुलं तुम्ही ऑन अन ॲव्हरेज बघा, आत्ताच्या मुली जे आहे ते जरी 14-12 वर्षाचे असतात तेव्हा त्यांचं वजन 55-60 असतं. खरंय. हां, तर ते वजन वाढणं, हाईट आणि वेट रेशिओ जे आहे वयाच्या हिशोबाने, दॅट होत इज नाही. कम्प्लिटली डिरेंज्ड. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं की मुलींना सपोज पाळी आली 10 वर्षात, 10 वयामध्ये जर पाळी आली तर त्यांच्याकडे मॅक्सिमम टाइम फॉर गेनिंग हाईट इज ओनली फॉर 2 years. त्यानंतर त्यांचं हाईट वाढणार नाही, बिकॉज जे बोनचे एपिफायसिस आहे ते फ्यूज होणार. आणि 10 वर्षाची मुलगीची हाईट किती असेल? हो. तर त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला मुलांना एक्सरसाइज खरंय. हा कंपल्सरी द्यायला पाहिजे. मला असं सांगा मॅडम, एक आता तुम्ही म्हणालात की 10व्या वर्षी मुली मोठ्या होतात किंवा त्यांना पाळीची सुरुवात होते, ही सुद्धा लवकरच आहे नाही का? म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हटलं की प्रमाण स्त्री आरोग्य, त्याच्यामध्ये स्त्री पूर्ण मोठी होण्यासाठी अजून थोडी मोठी होणं आवश्यक आहे ना. म्हणजे पूर्वीच्या काळी याच मुली 14-15व्या वर्षी मोठ्या होत असत, तेव्हा त्यांना पाळी सुरू होत असे. त्यामुळे त्यांच्याकडे परत तो तुम्ही म्हणताय असं की म्हणजे वयाचं रेशो आहे तो थोडा वाढत होता की त्या पूर्ण मोठ्या होण्यासाठी, नाही का? हा खूप छान प्रश्न आहे. पहिल्यांदा जेव्हा मुलीला 14-15 वर्षात पाळी यायची तर तिची फर्टिलिटी जी आहे ती ॲट द एज ऑफ 23, 25, 26ला खूप चांगली असायची. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांना प्रोजिनी म्हणजे मुलं होण्यासाठी किंवा त्यांच्या पूर्ण ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे इमोशनल, फिजिकल डेव्हलपमेंट ही खूप छान प्रकारे पद्धतीने होत होती. आताच्या मुली हे 10 वयामध्ये, काय काय मुली तर 9-8 वयामध्ये पण पाळी येते त्यांना. लवकर आहे. हां, तर अशा मुलींमध्ये फर्टिलिटी पीक ही तुमची 16-17 वयात येते. बाय द टाइम तुम्ही 26-25 वर्षाचे होता तेव्हा तुमचं ऑलरेडी फर्टिलिटी ह्या डिक्लायनिंग फेजमध्ये आहे. अच्छा. हां, येस. तर त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की जर आजकाल तर कसं असतं, फॅमिलीमध्ये मुली झाली तर लोकांना खूप आनंद होतो. हां, म्हणजे खूप सेलिब्रेट केलं जातं की आपण मुलींना असं फ्रॉक छानही वाटतं. एक्झॅक्टली, है ना. तर मला असं वाटतं ह्याच्या बरोबर आई वडिलांनी ही जबाबदारी पण घ्यावी की आपली मुलीची ओव्हरऑल डेव्हलपमेंट ही नुसती देखण्यावर न जाता ओव्हरऑल डेव्हलपमेंट तिची चांगली व्हावी, है ना. त्यामुळे तिची पाळी, आता आपण पोल्युशन तर ऑफकोर्स सगळ्यांनी मिळूनच कमी करू शकतो. जे आहार आपण खातोय ते आता विचार करून, हे पॉडकास्ट ऐकल्यानंतर माझ्या मतेने खूप लोक विचार करतील जेवणाबद्दल, पण इट विल टेक टाइम. हा काही एकदम सोपं आजच्या आज बदलू शकत असं नाहीये. पण मला असं वाटतं 100 जरी दोघांनी विचार केला तरी परिणामाला लोक विचार करतील. पण सुरुवात तरी होईल, किमान ते मल्टिप्लाय होत जाईल नंतर. 100%. तर त्यामुळे लाईफस्टाईल आपली खूपच बदलणं गरजेचं आहे, नाही का? आणि तुम्ही म्हणताय असं की जन्मापासूनच आपल्या घरात मुलगी जन्माला आली आहे म्हटल्यानंतर, जसं पूर्वीच्या काळी म्हणत असत की तुझ्याकडे मुलगी आहे, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव, हो. तर शब्दशः अर्थ न घेता तिचं आरोग्य नीट राहण्यासाठी तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मुली नाही, मुलगा पण. हे तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही त्यांना चांगलं जेवण द्या, तुम्ही त्यांना पौष्टिक आहार द्या, तुम्ही त्याची लाईफस्टाईल हे करा. एखाद्या वेळी तुम्हाला असं वाटेल की आम्ही थोडं स्ट्रिक्ट होत नाही आहोत ना त्यांचे एक्सरसाइज रिलेटेड, पण ते गरजेचं आहे. खरंय, ते गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही आता म्हणालात तसं की जीवनशैली एक बदलण्याने हे प्रॉब्लेम आत्ता या घडीला म्हटलं तर कमी होऊ शकतात, नाही का? म्हणजे ते होऊच नाहीत म्हणून प्रयत्न करणारच आहोत, पण ही जर बदलली तर पुढच्या येणाऱ्या पिढीला हे प्रॉब्लेमाची सुरुवातच नाही होणार.
आता तुम्ही आहाराबद्दल पण म्हणजे बोलतोच आहोत आपण की घरातलं खावं. नेमका कसा आहार घ्यावा? की आता समजा हा PCOS तुमच्या भाषेत डिक्लेअर तुम्ही करत नाही, पण हे सगळे सिम्पटम्स एखाद्या मुलीमध्ये आहेत. हं. काय आहार घ्यावा त्यांनी? आपण आहे ना, आपण इंडियन जेवण आहे तो खूप पूर्ण आहे. माझ्या हिशोबाने आम्ही आता परिपूर्ण एवढं आहे. अभ्यास करतो वगैरे, परिपूर्ण आहे. इट्स अ कंप्लीट डाईट. प्रॉब्लेम काय आहे, आपण आहे ना त्या डाईटला आपल्या हिशोबाने बदललंय. खरंय. आपण डाळ भात बोलतो. डाळ इज प्रोटीन, भात इज कार्बोहायड्रेट. पण आपण वाढताना भातावर डाळ ठेवतो, हं. है ना. म्हणजे आपण काय करतो, आपण प्रोटीन कमी खातो आणि आपण कार्ब जास्त खातो. हां, ॲक्च्युली भाजी हं. बरोबर चपाती खायला पाहिजे. हं. आपण एक्झॅक्टली त्याला उलटं करतो. तर आपलं डाईट आहे तो प्रॉपर आहे. ओनली थिंग इज आपण आपल्या सोयीने प्रमाण ते बदलणं exactly गरजेचं आहे. बदललंय. तो व्हॉट इज अन प्रॉपर डाईट इज की तुमचं कार्ब हा कमी असायला पाहिजे, तुमचं प्रोटीन डाईट हे जास्त असायला पाहिजे. हं, हं, हं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, मिनरल, सॅलेड्स, फायबर, फॅट हं, हे हं. पण असायला पाहिजे. लोकांचा गैरसमज आहे की तूप खाल्लं तर मी जाड होणार किंवा तूप खाल्लं तर माझं PCOD वाढणार. अजिबात नाही. तुम्ही खूप तूप खाल्लं तर नक्की तुम्ही जाड व्हाल, नक्की तुमचे सिस्टम्स बदलणार. पण गरजेनुसार हा खाणं येस, इट इज गरजेचं. व्हेरी इम्पॉर्टंट आणि तो नॉर्मल आहे, ते काही चुकीचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही सपोज व्हेजिटेरियन आहात तर तुमचे प्रोटीन डाईट्सचे सोर्सेस वेगळे असतात, नॉन बरोबर. व्हेजिटेरियनमध्ये वेगळे असतात. बरोबर. पण तुम्हाला जे डाईट आहे तो प्रोटीन युक्त असायला पाहिजे. हं, हं, हं. आपण एक्झाम्पल देते, आपण उपीट करतो किंवा आपण उपमा करतो, आपण पोहे करतो. तर आता मी खूप बघितलंय की पोहेमध्ये कोणी शेंगदाणे नाही टाकत. शेंगदाणेच प्रोटीन. बरोबर. जे आपण इडली सांबार खातो, सांबार इज प्रोटीन विथ व्हेजिटेबल्स. हं. किंवा ते आता खूप फेमस आहे, दॅट इज पावडर म्हणतात, एक ऑरेंज कलरचं गन पावडर और मोस्ट फेमस साऊथ इंडियन पावडर जे हं, हं, इडलीवर हं. टाकतात. दॅट इज नथिंग पण डाळ. इट इज अ प्रोटीन. हं, हं. आपल्याला आपलं दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि त्या हिशोबाने आपल्याला जेवण बनवायला पाहिजे. आता तर यूट्यूबचा जमाना आहे, त्यामुळे घरातले बायका खूप व्हेरायटी हं, ते हं. बनवू शकतात, ते डाईट इम्प्रूव्ह करू शकतात आणि ओव्हरऑल घरातलं डाईट हा प्रोटीन डायव्हर्ट होऊ शकतो. हं, हं, हं. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हटलं तसं की आपल्या घरात सगळ्या वस्तू आहेत. आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या परंपरेप्रमाणे आपण ते सगळं बनवतच असतो. पण जेव्हा रोजच्या रुटीनचा विषय येतो, तेव्हा फक्त प्रमाण बदला. थोडक्यात Very मला true. जे कळलंय Yes, ते, yes, 100%, बरोबर ना? प्रमाण 100%. बदला. हो. की मला असं वाटतं की हे जे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात हं. नंतर, हं. ते प्रॉब्लेम जंक फूड बंद करा, कम्प्लीट बंद करा. अडल्टरेटेड फूड कम्प्लीट बंद करा. आणि टू सम एक्सटेंट आपण जे सहज आपल्यासाठी सोपं आहे, बिस्किट एकदम सोपं आहे. मी कुणाला पण विचारलं, सपोज एक्झाम्पल देते, आम्ही लोक ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा ओरल्सवर शिफ्ट करतो पेशंट्सना, तर आम्ही विचारतो की काय खाल्लं, शाळेचं पाणी प्यायलं, तर नाही, चहा बिस्किट. तर दॅट हॅज टू चेंज. आपली ती सिस्टम बदलायला पाहिजे. सिस्टीम बदलली हाय पाहिजे. टाइम. बिकॉज आज नाही बदललं तर पुढच्या म्हणजे तुमची नंतरची जनरेशन तुम्हाला विचारणार आणि की मला तुम्ही असं का वाटतं बदललात की नाही. बदलायचं आहे, ते वळण गरजेचं आहे. मग त्या वळणावर आपणच काय येऊ नये, येस, एक्झॅक्टली. नाही का? त्यामुळे मला असं वाटतं की श्रोते हो, बदल छोटासाच आहे, पण तो जर विचारपूर्वक केला तर पुढे येणाऱ्या समस्या नक्कीच टळू शकतात. मला असं सांगा की आता हे PCOS झालंय आहे, म्हणजे आता सगळं झालंय, तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी उपचार करायचे, त्याआधी चाचण्या कराव्या लागतील. हो. नेमक्या काय चाचण्या केल्या पाहिजेत? पहिलं तर नो डाऊट सोनोग्राफी पण हा एक ऑप्शन आहे. पण सोनोग्राफीमध्ये आपल्याला ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे पॉलिसिस्टिक हे दिसतं, पण हे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन नसावी, है ना. त्याच्या अगोदर पेशंटची काय हॉर्मोनल टेस्ट असायला पाहिजे. सर्व सोपे म्हणजे HbCBC अॅनिमिया आहे की नाही, थायरॉइड टेस्ट करून घ्यावी, प्रोलॅक्टिन लेवल करून घ्यावे, त्याचबरोबर प्री डायबेटिक टेस्ट करून घ्यावी. आजकालचे खूप लहान मुली प्री डायबेटिक होत आहेत आणि आईवडील पण म्हणतात, नाही आम्ही कोणी डायबेटिक नाहीये, पण ही कशी डायबेटिक झाली आम्हाला कळत नाहीये. आपल्या रुरल एरियामध्ये, म्हणजे आपण रत्नागिरीमध्ये आहोत, तर जे रुरल एरिया आहे त्याच्यामध्ये PCODचं प्रमाण, लीन PCOD म्हणजे बायका बारीक दिसतात, बरं, ते लठ्ठ नसतात, पण तरी पण ते PCOD असतात, है ना. हे एक व्हेरियंट आहे. तर तसे पण आहेत आणि
इन्व्हेस्टिगेशन्स करताना नो डाऊट सोनोग्राफी आहे, हॉर्मोनल टेस्ट आहे आणि खूप पुढे जाऊन टेस्टोस्टेरॉन, DHA हे पण हॉर्मोनल टेस्ट करायला पाहिजे आपल्याला, ज्याच्यानी आपल्याला इतर पण काही कळू शकतं. त्याचबरोबर पेशंट्सनी थोडंसं काय पेशंट्समध्ये काय होतं की PCOD आहे, पण त्याबरोबर गर्भपिशवीला पण आजार होतात. PCODमुळे. तर ते नाही आहे ना, ते पण रूल आउट करून घ्यायला पाहिजे. बरोबर. नाहीतर काय पेशंट्समध्ये काय होतं की आम्हाला PCOD आहे म्हणून अंगावरून जास्त आहे, आम्हाला PCOD आहे म्हणून इरेग्युलर आहे. फक्त हे भ्रमामध्ये राहू नये आणि वी शुड इन्व्हेस्टिगेट फर्दर. बरोबर आहे. म्हणजे नुसतं मला हे आहे म्हणून तेवढंच थांबू नये, त्याबरोबर अजून काही आहे का, या सगळ्याची पण तपासण्या करून घ्याव्यात. आणि मला असं वाटतं की जर निदान योग्य झालं आपलं, तर पुढे उपचार करायलाही सोपं जातं, नाही का? मला सांगा मॅडम की ह्या सगळ्यावर उपचार काय आहेत नेमके? उपचार 70% उपचार हे आपल्या कॉजमध्ये, कारणांमध्ये. फर्स्ट अँड फॉरमोस्ट नॉर्मली आम्ही कुठच्या पण डिझीजबद्दल बोलताना आम्ही लोक हे बोलतो की मेडिकल मॅनेजमेंट काय आहे, सर्जिकल मॅनेजमेंट काय आहे. पण मला हे वाटतं की PCO एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये उपचार हा कारणापासून सुरुवात होते. फर्स्ट तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय करा. तुम्ही सकाळी लवकर उठा, टायमिंगवर जेवा, नाश्ता करा, जेवा आणि काय जेवताय त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. म्हणजे तुमचं डाएट चेंज करा. लाईफस्टाईलमध्ये नुसतं उठणं आणि आपली कामं करणं हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्याचबरोबर एक्सरसाइज तुम्ही काय करा. एखाद्या वेळी तुम्ही झुंबा करत असाल, दॅट इज स्टील ओके. तुम्हाला नाही जमत असेल, तुम्ही वॉकिंग करताय, दॅट इज स्टील ओके. किंवा तुम्ही मसल ट्रेनिंग करत असाल, जिममध्ये जात असाल, दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज. काही नाही जमलं, तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता, विच इज मला असं वाटतं सूर्यनमस्कार इज अ रामबाण फॉर मेनी थिंग्स. तर तुम्ही ते करू शकता. लाईफस्टाईल मॉडिफाय करू शकता, जसं की आपण सांगितलं की तुमचं टाइम शेड्यूल हे बरोबर असायला पाहिजे. तुम्ही किती बिझी असाल तर तुम्ही टाईमवर जेवा, वॉटर इनटेक चांगलं ठेवा, है ना, हायजीन चांगली मेंटेन करा. दीज आर लाईफस्टाईल, डायटरी फॅक्टर्स आणि एक्सरसाइज हा पहिलं ट्रीटमेंटचा भाग राहिला आणि त्यानंतर मेडिसिन येणार. देर आर मेडिसिन्स लाईक मायनोसिटॉल एक मेडिसिन आहे, त्याच्याबरोबर बेरीबेरी नावाची एक आहे, ते आहे. हे सगळे मॉलिक्युल्स आहे जे तुमचं इन्सुलिन लेवल कमी करू शकतं. एक पॉइंट आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे, इन्सुलिन. PCOD मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतं. अच्छा. जसं डायबिटीजमध्ये तुमची हायपर इन्सुलिनिक स्टेट असते, म्हणजे तुमची इन्सुलिन जी लेवल आहे ती डायबिटीजमध्ये खूप हाय जाते, है ना. त्यामुळे पेशंट्सना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागतात, बरोबर, किंवा बाकीचे ओरल मेडिकेशन घ्यायला लागतात इन्सुलिन लेवल कमी करायला. PCOD मध्ये पण सेम असतं. ओके. PCOD मध्ये पण हायपर इन्सुलिनिक स्टेट असते, मात्र पेशंटला डायबिटीज नसतो. त्यामुळे ह्याची ट्रीटमेंट थोडीशी सेम असते. फॉर एक्झाम्पल मेटफॉर्मिन नावाची एक गोळी आहे, ती तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट सांगतील आणि तुम्हाला ते एंडोक्राइनॉलॉजिस्ट सांगू शकतील, ते तुम्ही घ्यायला पाहिजे. बिकॉज त्याच्याने तुमची इन्सुलिन लेवल नॉर्मल येईल. बरोबर. ती नॉर्मल आली की तुमची मेटाबॉलिझम नॉर्मल येईल. त्याचबरोबर हायपर प्रोलॅक्टिनिमिया म्हणजे प्रोलॅक्टिन नावाचा एक मेंदूमध्ये एक ग्रंथी आहे ज्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन रिलीज होते. PCOD मध्ये प्रोलॅक्टिन हाय जाते, तर त्याच्यावर तुम्हाला औषधं द्यायला लागते. त्याचबरोबर थायरॉइड असेल तर तुम्हाला थायरॉइड सॉल्व्ह करायला लागतं. त्यामुळे POMS जे आहे हे एंडोक्रायनल आहे, त्यामुळे जे हॉर्मोन अफेक्ट होतात त्यांना तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर. तर इन शॉर्ट इट इज अ होलिस्टिक अप्रोच. म्हणजे सगळ्याच गोष्टी एकत्र केलात की तुम्ही PCO ला मात देऊ शकता. खरंय. म्हणजे थोडक्यात पुन्हा आपला बेस जो सुरुवातीला तुम्ही म्हणालात की आपली जीवनशैली ही खूप महत्वाची आहे आणि त्यावरच हे सगळं अवलंबून आहे. आणि कारण जसं म्हणालात तसं की कारण नेमकं काय आहे आणि मग त्याच्याप्रमाणे याच्यावर उपचार आहेत. मला ना आय वुड जस्ट इंटरप्ट. काय आहे की खूप पेशंट्स जेव्हा येतात आपल्या आईवडिलांना घेऊन, तर त्यांची अपेक्षा असते की डॉक्टरांकडे आम्ही गेलो की त्यांना वाटतं की आता मॅडम मला काही गोळी लिहून देतील, की मला सांगतील की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण जेव्हा आम्ही त्यांना सांगतो ना की काही करू नकोस, तुला गरज फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशनची आहे, तर दे आर ॲट शॉक. ते लोकांना हे पटत नाही. त्यांना असं वाटतं काहीतरी गोळी घ्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय कसं क्युअर होणार. तर असं अजिबात नाहीये. तुम्ही प्रॉपर लाईफस्टाईल मेंटेन करा आणि गोळीची मदत घ्या. नो डाऊट गोळीची मदत घ्या,
काय काय पेशंट्समध्ये आम्हाला हॉर्मोनल गोळी द्यायला लागते बरोबर. है ना, बिकॉज तुमची हॉर्मोन्स इरेग्युलर होतात, खूप चेंजेस येतात हम्म, आणि हम्म, पुढच्या दृष्टिकोनाने आम्हाला कळतं की हे नंतर ब्लिडिंग खूप होणार आहे किंवा ह्यांना खूप त्रास होणार आहे, तर ते प्रिकॉशन करण्या अगोदरच आम्ही हॉर्मोनल टॅबलेट देतो, ते पण गरजेचं आहे. गरजेचं आहे. हा, म्हणजे काय काय पेशंट्स असतात जे आम्हाला सांगतात आम्हाला ना हॉर्मोनल टॅबलेट नको, पण त्यांना एक्सरसाइज पण करायची नाहीये, त्यांना लाईफस्टाईल पण मॉडिफाय करायची नाहीये, त्यांना काहीच जंक करायचं फूड पण नाही. खायचं नाही आणि गोळी पण घ्यायचं नाहीये. हो, तो मला वाटतं हा असं नाही होऊ हा शकत. असं नाही होऊ शकत. तुम्हाला तुमचं अप्रोच बदलायला लागेल, तुम्हाला एक्सेप्टन्स करायला लागेल की हा ठीक आहे, मला पीसीओडी नाही व्हायला पाहिजे हम्म, होतं, मला हम्म, पीसीओडी झालाय, हम्म. पण मला माझी जीवनशैली बदलायला पाहिजे, मला गोळ्या घ्यायला पाहिजे आणि मला ह्याच्यातून नॉर्मल व्हायला पाहिजे. बाहेर यायला पाहिजे. अगदीच Yes. बरोबर आहे. मॅडम, आता तुम्ही सांगताय तसं की तुमच्याकडे अनेक असे पेशंट्स येत असतील. काही सक्सेस स्टोरी आहेत? मॅडम, पीसीओडी आहे ना, पीसीओएस, पीएमओएस हे ना मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, हम्म. हे डिझीज नाही आहे. हम्म. जसं की मलेरिया झालं, मलेरियाची गोळी घेतली की मलेरिया क्युअर होतो, बरा होतो. हा बरा होतो. तसं हे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. हम्म. जसं पेशंटला जर डायबिटीज झाला तर डायबिटीज गोळीनी हे तुम्ही कमी करू शकता. पेशंट जर लाईफस्टाईल छान ठेवली तर त्याला गोळीची गरज नाही लागणार एखाद्या वेळी, तो हम्म. डायबिटीस म्हणजे कंट्रोलमध्ये आणू शकतो. तसंच आहे पीसीओ हा, तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये न एक गोळी घेता पण तुमची पाळी रेग्युलर येऊ शकते, पुढच्या दृष्टिकोनाने तुम्हाला मुलं होऊ शकतात, हम्म. तुमच्या पुढच्या अजून मेनोपॉज नंतर हो. तुम्हाला सगळं नॉर्मल होऊ शकतं, प्रोव्हाइडेड तुम्ही चांगला डाएट, लाईफस्टाईल आणि तुमची एक्सरसाइज हे नॉर्मल ठेवा. खरंच मला असं वाटतं खूपच बेस आहे हा सगळा आणि ह्याच्यावरच फोकस केलं पाहिजे की हे होऊच नये म्हणून, नाही का? मॅडम, जाता जाता काय सांगाल तुम्ही? जाता जाता मी हेच सांगेन की मुलींनी स्वतःचं आरोग्य हा जपायला पाहिजे. डोंट टेक लाईफ कॅज्युअली. हे खूप महत्त्वाचं आहे की आपण जे खातोय, आपण जी लाईफस्टाईल एक्सेप्ट करतोय, हे तुमचं भविष्य निर्माण करणार आहे. खरं आहे. त्यामुळे पीसीओडी हे एक मेटाबॉलिक डिसीज असली तरी ह्याला तुम्ही आरामात मात देऊ शकता. तुमची लाईफस्टाईल जर चांगली ठेवली तर तुमचं पूर्ण भविष्य पुढचं खूप चांगल्या रीतीने हेल्दी राहू शकतं. त्यामुळे आई वडिलांनी हा विचार करावा की आपल्या मुलं हेल्दी राहायला पाहिजे, ज्याच्यानी त्यांना डायबिटीज होऊ नये, आणि मुलींनी हे विचार करायला पाहिजे की त्यांचं फ्युचर जर व्यवस्थित ठेवायचं आहे तर त्यांची लाईफस्टाईल छान असायला पाहिजे. वा वा मॅडम, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि PCOS याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.